नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. बेधडकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत काँग्रेसच्या नेत्या जयंती नटराजन यांनी राहुल गांधींवरती केलेल्या आरोपांबद्दल. काँग्रेसमधल्या एका ज्येष्ठ नेत्यांनी अशा प्रकारे पत्र लिहून थेट पक्ष नेतृत्वावरतीच प्रश्नचिन्ह उभं करणं हे गेल्या काही वर्षांमध्ये कदाचित पहिल्यांदा घडलं असेल. यापूर्वीची काही उदाहरणं असू शकतात, पण राहुल गांधींविषयी, गांधी घराण्यातल्या कुणाविषयी थेटपणे माध्यमांसमोर येऊन आणि जनतेसमोर येऊन अशा प्रकारे पत्राच्या माध्यमातून संवाद साधणं आणि त्यांच्यावरती आरोप करत प्रश्नचिन्ह उपस्थित करणं हे कदाचित या दरम्यानच्या काळातली, गेल्या दशकभरातली पहिली गोष्ट असू शकते. जयंती नटराजन आघाडी सरकारच्या काळामध्ये जेव्हा पर्यावरण मंत्री होत्या, त्यांचा कार्यकाल चांगला सुरू असताना अचानक त्यांना मंत्रिपदावरून काढण्यात आलं. त्यानंतर त्या ज्या अस्वस्थ होत्या, ती अस्वस्थता आणि मनातली धुमसणारी एक प्रकारची भावना आज त्यांनी पत्रातनं व्यक्त केली आहे. पत्रामध्ये उपस्थित केलेले मुद्दे अत्यंत गंभीर आहेत आणि ज्या प्रकारे त्यांनी आक्षेप घेतले, ज्या प्रकारे पक्षाला काही सूचना वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी केल्या आणि राहुल गांधींच्या नेतृत्वावरती प्रश्नचिन्ह उभं केलं, या सगळ्याविषयी आज आपण बेधडकमध्ये बोलणार आहोत. 3 प्रश्न महत्त्वाचे आम्ही बेधडकमध्ये उपस्थित करतोय. ते म्हणजे राहुल गांधींच्या या अपयशी नेतृत्वामुळेच काँग्रेसमध्ये ही पडझड आता सुरू झाली आहे का? दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जयंती नटराजन यांनी राहुल गांधींवरती जे प्रश्नचिन्ह उभं केलंय, निर्माण केलंय, हे प्रश्नचिन्ह राहुल गांधींच्या नेतृत्वावरती उपस्थित झाल्यानंतर आता काँग्रेसच्या धुमसणाऱ्या नेत्यांमध्ये नेमक्या काय भावना असतील. आणि तिसरा प्रश्न आमचा असणार आहे तो म्हणजे राहुल गांधींनी सरकारच्या कामात, त्यांनी जो आरोप केला जयंती नटराजन यांनी की राहुल गांधींनी सरकारच्या कामात कथितरित्या केलेली लुडबुड ही योग्य होती का? जेव्हा केव्हा राहुल गांधी आघाडी सरकार होतं तेव्हा पडद्यामागनं सगळे कागदी घोडे नाचवायचे का, असाही संशय या सगळ्या पत्राच्या माध्यमातून उपस्थित केलेल्या मुद्द्यांवरून येऊ शकतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी समोर ठेवून आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी आहेत. ते या पत्रातले काही मुद्दे घेऊन आपल्याला संवाद साधतील. आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर आहेत. गेल्या कित्येक वर्षाचा काँग्रेसचा सगळा इतिहास, तो इंदिरा गांधींपासूनचा राजीव गांधींच्या काळातला, तेही आपल्याला समजावून सांगतील. आपल्यासोबत प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम आहेत पुण्यावरून. ते सांगतील की राहुल गांधींवरती जयंती नटराजन सारख्या ज्येष्ठ नेत्यांनी प्रश्नचिन्ह उभं केलं, मग नेतृत्व यशस्वी म्हणायचं की अपयशी ठरलं असं म्हणायचं. आपल्यासोबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक देखील आहेत. नवाब भाई देखील या सगळ्या काँग्रेसच्या सुंदोबसुंदीबद्दल, लोकसभा निवडणुकीपासून ते विधानसभा निवडणुकीपर्यंत काय काय सहन राष्ट्रवादी काँग्रेसला करावं लागलं, तेही आपल्याला स्पष्टपणे सांगतील. या सगळ्या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी जयंती नटराजन यांनी जे पत्र लिहिलंय, त्या पत्रातला काही निवडक आणि थोडक्यातला मजकूर पाहूया आणि इतर सगळ्या मुद्द्यांवरती आपण चर्चा करूया. मॅडम, गेल्या 11 महिन्यात मला भयानक मनोवेदना झाल्या आहेत. माझ्यावर चुकीचे आरोप करण्यात आले, मला बदनाम करण्यात आलं, माझं पूर्ण करिअर उद्ध्वस्त करण्यात आलंय. मला एक प्रकारे मृत्यूदंड का देण्यात आलाय हे मला अजूनही समजलं नाहीये. 20 डिसेंबर 2013 रोजी मला अचानक पर्यावरण मंत्रिपदाचा राजीनामा का द्यावा लागला हे मला कळलं नाहीये. मला पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी सांगितलं की काँग्रेसच्या अध्यक्षांनी मला पक्ष कार्यासाठी बोलावलं आहे. मी राजीनामा दिल्यानंतर मात्र मला समजलं की राहुल गांधींच्या ऑफिसमधून पत्रकारांना सांगितलं जात होतं की माझा राजीनामा पक्ष कार्यासाठी नाहीये. नंतर राहुल गांधींनी फिक्कीच्या कार्यक्रमात बोलताना उद्योगपतींना सांगितलं की पर्यावरण खात्याने परवानगी वेळेत न दिल्यामुळे आर्थिक प्रगतीवर वाईट परिणाम झालाय. माझं काय चुकलं असा विचारणारा मेसेज मी राहुल गांधींना पाठवला. मी सध्या बिझी आहे, नंतर भेटू असं उत्तर त्यांनी दिलं. अनेक वेळा विनंती करूनही आजपर्यंत त्यांनी मला वेळ दिली नाहीये. खरं तर राहुल गांधींच्या ऑफिसमधून मला पर्यावरण विषयक अनेक विनंती यायच्या आणि मी त्यांचा आदर राखत निर्णय घ्यायचे. माझं जर काही चुकलं असेल तर स्पष्टीकरण देण्याचीही संधी का देण्यात आली नाही? जयंती नटराजन. स्पष्टीकरण देण्याची संधी मला का दिली नाही, हीच खतखत मनात घेऊन जयंती नटराजन यांनी हे पत्र लिहिलं. याच्यातला काही मजकूर आपण पाहिला. आणखी काही अनेक मुद्दे त्या पत्रामध्ये आहेत, तेही आपण बोलणार आहोत. विश्वजित कदम अजून आपल्यासोबत येत आहेत. तोपर्यंत माधव भंडारी, मी सुरुवात तुमच्यापासून करतो की जी खतखत जयंती नटराजन यांनी व्यक्त केली की पर्यावरण खात्याच्या मंत्रिपदावरून हटवल्यापासून ते नंतर माझं करिअर पूर्णपणे उद्ध्वस्त केलं, असा आरोप काँग्रेसमधल्या कुठल्या नेत्यांनी आतापर्यंत गांधी घराण्यावर केला नसेल. तुम्ही काय म्हणाल? एका अर्थाने मला असं वाटतं की जयंती नटराजन यांनी काँग्रेसमधली जी अस्वस्थता आहे, जी खदखद आहे,
ती बाहेर आणायचं काम सुरू केलं. म्हणजे गळू फुटणं असं म्हणतात. तर गळू फुटण्यासाठी त्याला एखादी टाचणी किंवा सुई लावावी लागते आणि ती सुई लावण्याचं काम जयंती नटराजन यांच्या पत्रांनी अतिशय नेमकेपणाने केलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये, भविष्यकाळामध्ये जयंती नटराजन यांच्यासारखेच किंवा कदाचित त्यापेक्षा अधिक कडवट भाषा वापरणारे आणखीन काही काँग्रेसवाले जर आपल्या समोर आले तर आश्चर्य वाटायचं काही कारण नाही. विश्वजित कदम आपल्यासोबत आहेत. विश्वजित कदम, ज्या प्रकारे आपण बघतो की जयंती नटराजन सारख्या तुमच्या पक्षातल्या एका ज्येष्ठ नेत्याने राहुल गांधी जे पक्षाचे उपाध्यक्ष आहेत यांच्यावरती जे प्रश्नचिन्ह उभं केलंय, तुम्ही काय म्हणाल? राहुल गांधींच्या अपयशी नेतृत्वावरती आता हे ज्येष्ठ नेते बोट ठेवायला लागलेले आहेत? नाही, मला असं वाटतं की जयंती नटराजनचा पक्षातनं असणारा राजीनामा आणि ह्याचा राहुलजींच्या नेतृत्वावर असणारा प्रश्नचिन्ह हे काही दोन गोष्टी जोडता आपण कामा नये, त्याचा काही संबंध नाही. कारण मुळात त्याच पत्रामध्ये राहुलजींनी ओरिसामधल्या आदिवासी लोकांसाठी, तिथल्या बांधव भगिनींसाठी ती जमीन वाचवण्याकरता कसं पर्यावरणाचं संरक्षण करीत भूमिका घेतली होती जगजाहीर आहे. आणि त्यामध्ये जयंती नटराजननी त्या पत्रामध्ये तसं ते मान्य केलेलं आहे. मला वाटतं कदाचित मी सांगितल्याप्रमाणे की आता ही दुःखाची गोष्ट आहे की त्यांच्यासारख्या एका ज्येष्ठ नेत्या आणि ज्यांना 4 व अभिषेक मनु संघवींनी जी गोष्ट मांडली ती वस्तुस्थिती आहे की त्यांना कुठलीही निवडणूक लढवण्याची गरज काँग्रेस पक्षाने भासून दिली नाही. 4 वेळा लोकसभेवर घेतलं कारण त्यांचं कुटुंब काँग्रेस पक्षाची निष्ठावंत असणारं कुटुंब होतं. आणि अशा ज्येष्ठ नेत्या अशा प्रकारचे आरोप करतात ही अत्यंत दुःखाची गोष्ट आहे. त्यांच्या काय व्यथा असतील, अडचणी असतील, ह्या कदाचित काही स्टेट लेवलचं पॉलिटिक्स असेल किंवा इतर काही अडचणी असेल. आता विश्वजित कदम, स्टेट लेवलचं, राज्य स्तरावरचं पॉलिटिक्स असेल, राजकारण असेल, तर ते केंद्रीय नेत्यावर कशाला आरोप करतील? गांधी घराण्यातल्या माणसावरती थेट आरोप कशाला करतील? म्हणजे दाल में कुछ काला है तसं असं होणार नाही. वाटत असतं की आता नाही अशा राजकीय ह्या सध्याच्या परिस्थितीमध्ये काही लोकांना वाटतं सत्ता गेलेली आहे, आता माझ्या राज्याचं, माझ्या जिल्ह्याचं, माझ्या परिसराचं थेट नेतृत्व हे माझ्याकडे यावं म्हणून काही लोक दबावतंत्र उलट वेगळ्या प्रकारे राज्याच्या आणि पक्षश्रेष्ठींवर टाकण्याचा प्रयत्न करत असतात. अशा बाबतीमध्ये पक्षाने काहीतरी कदाचित वेगळी भूमिका घेतली असेल. त्यांना काही वेगळं पद पाहिजे असं तुम्ही म्हणताय का? त्यांना काही वेगळं पद पाहिजे म्हणून त्यांनी असं केलं असं म्हणायचं का? असू शकेल, मी एवढंच सांगतोय, असू शकेल. या गोष्टी आपल्याला माहित नाही. मला एवढं सांगायचं की ज्या मुद्द्यावरून त्यांनी राजीनामा पक्षात दिला ही दुःखाची गोष्ट आहे. आणि मला एवढंच म्हणायचंय की नाही, पण विश्वजित कदम एका प्रश्नाचं उत्तर द्या. बिहारच्या निवडणुकीपासूनचा इतिहास घेऊ. राहुल गांधींच्या बद्दलच आपण बोलतोय. बिहारच्या निवडणुकीपासून राहुल ब्रिगेड पूर्णपणे बिहार निवडणुकीच्या पूर्ण याच्यात उतरली. राहुल गांधी म्हणतील त्या उमेदवाराला तिथे उमेदवारी देण्यात आली. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीचं सगळं श्रेय आपण घ्यायचं आणि निवडणूक लढवून दाखवायची, या प्रकारे राहुल गांधी मैदानात उतरले. महाराष्ट्राची निवडणूक असेल, या सगळ्यामध्ये राहुल गांधींच्या पदरात खरंच यश पडलं. आणि ही लोकसभा निवडणूक झाल्यापासून राहुल गांधी कुठेच दिसले नाहीत आणि आता अगदी शेवटच्या काळात दिल्लीच्या रणांगणात उतरलेले दिसत आहेत. म्हणजे हे नेतृत्व सक्षम आहे असं म्हणायचं का? नाही, प्रश्न असा आहे, तुम्ही बिहार युपीच्या राज्य पातळीवरच्या होणाऱ्या निवडणुकांची तुलना इथे आपण करू शकत नाही. आज जे सत्ताधारी नेतृत्व म्हणल्यावर करायला लागणार. बिहारच्या आणि नाही, एक मिनिट ऐकून तरी घ्या. भाजप आणि युपी मध्ये तिथे तरी कुठे राज्य पातळीवरच्या निवडणुकांमध्ये विधानसभेमध्ये त्यांना यश मिळालं होतं. तिथेही जनता दलाबरोबर त्यांनी भाजपच्या बिहारने पक्ष विधानसभेची निवडणूक लढवी म्हणून त्यांची सत्ता त्या ठिकाणी त्यांना मिळालेली होती. युपी मध्ये तर विधानसभेची निवडणूक लढवत असताना त्यांचं तिथं काय स्थान राहिलं हे सगळ्यांना माहिती आहे. मुद्दा एवढाच आहे की राहुलजींनी गेले ह्या काँग्रेस पक्षाचे खासदार आणि काँग्रेस पक्षाचे नेते म्हणून मी अनेकदा सांगतो की काँग्रेस पक्षाच्या ऑर्गनायझेशनच्या रिस्ट्रक्चरिंगमध्ये त्यांनी मनापासून लक्ष घातलेलं आहे. आणि लोकांना वाटतं ते बाहेर पडत नाही, तसं नाहीये. वस्तुस्थिती अशी आहे की सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत आज देशातल्या प्रत्येक स्तरातल्या सर्वसामान्य ब्लॉक अध्यक्षापासून सगळ्या लोकांपर्यंत जे पराभूत लोकसभेचे, पराभूत विधानसभेचे उमेदवार असतील, जे आज जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष असतील, काही ठिकाणी एनएसयू युथ काँग्रेसचे अध्यक्ष असतील, अशा अनेक लोकांची रोज 4 ते 5 लोकांचे ग्रुप्स करून ते 2-2 तास त्या ठिकाणी लोकांशी चर्चा करताना पक्ष संघटनेच्या रिस्ट्रक्चरिंगवर भर दिलेला. विश्वजित कदम, एका साध्या प्रश्नाचं उत्तर द्या. जर इतका वेळ राहुल गांधी पक्ष कार्यकर्त्यांबरोबर घालवत असतील तर पक्षातल्या एक ज्येष्ठ नेत्या ज्यांनी त्यांच्या वडिलांबरोबर पासून काम केलंय, पक्षात राजीव गांधींपासून काम केलंय, या नेत्याला वेळ द्यायला राहुल गांधींना वेळ नव्हता आणि ते मेसेजवरती सांगतात मला वेळ नाही, आय एम बिझी, नंतर भेटू. याचा अर्थ काय घ्यायचा?
नाही, पण हे त्यांचा आरोप आहेत ना. वस्तुस्थिती अशी की जयंती नटराजन जे काय म्हणतात ते आपण ते खरंच आहे असं गृहीत धरून चालणं चुकीचं आहे ना. त्यांचे आरोप काय सगळे खरंच असतील असं हे म्हणणं चुकीचं आहे. मॅडम त्यांना भेटल्या असतील, मला वाटतं राहुलजी भेटले का भेटू शकले नाहीत, कारण मला माहिती आहे की मागच्या 6 महिन्यात ह्या महाराष्ट्रातल्या सुद्धा अनेक सर्वसामान्य कार्यकर्त्यांना 2-2, 3-3दा भेटलेत राहुलजी. मग त्यांनी का हे आरोप केले ते याची कल्पना मला नाही. नवाबभाई तुम्ही तुमचा अनुभव काय काँग्रेस बरोबरचा, की ज्या प्रकारे आता राहुल गांधींच्या संदर्भात काँग्रेसले नेते इतक्या परखडपणे, स्पष्टपणे आणि बिनदिक्कतपणे सगळ्या गोष्टी समोर मांडताना दिसत आहेत, तुम्हाला काय वाटतं, राहुल गांधींचं नेतृत्व काँग्रेसला पुढे घेऊन जाईल की ही पडझड आता याच्या पुढे अशीच पाहायला मिळेल? नाही, कुठलाही पक्ष असेल, उतरत्या काळामध्ये ज्यांच्याकडे जबाबदाऱ्या नसते त्यांना या प्रकारे आरोप करण्याच्या एक कुठे ना कुठे निमित्त लागते. आजपर्यंत काँग्रेसचे नेते असताना त्यांना जबाबदारी देण्यात आली, ते स्वतः त्यांच्या पत्रात म्हणत आहे की मला साईडलाईन करण्यात आलेलं आहे, माझ्यावर काही लोक राजकारण करत आहे. प्रत्येक पक्षामध्ये अंतर्गत राजकारण असते. त्या अंतर्गत राजकारणामध्ये त्यांना मागे करून काही लोक पुढे जाण्याच्या स्पर्धेत असताय. असं राजकारण प्रत्येक पक्षात होत राहत आहे. जेव्हा उतरता काल असताय तेव्हा असले लोक कुठेतरी निमित्त साधून काय स्वतः त्यांची इच्छा असेल ते करू इच्छित आहे, त्यासाठी या प्रकारे एखादा पत्र लिहिणे, मीडियामध्ये लीक करणे, मग पुढचे राजकीय जे त्यांची पावलं असतात ते टाकत आहे. मला वाटतं जयंती नटराजनना काही इतर निर्णय घ्यायचे असतील त्यांनी सुरुवात केलेली आहे. पण हे खरं आहे की काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणामुळे हे सगळं घडतं आहे. आणि हा नुसता काँग्रेसमध्ये असलेलं राजकारण नाही, प्रत्येक पक्षामध्ये या प्रकारचे राजकारण आहे. आता भंडारी साहेब सांगताय की असं आहे, आणखीन काही लोक समोर येतील. प्रत्येक पक्षामध्ये परिस्थिती आली की या प्रकारचे घटनाक्रम होत राहत आहे. आणि ही काही मोठा बॉम्ब टाकलेला आहे, आणखीन काही आहे. पण हे खरं आहे की राहुल गांधीबाबत जे काही प्रश्न निर्माण झालेले, माझं म्हणणं आहे अनुभव कमी असताना या प्रकारे काही अडचण पक्षामध्ये निर्माण झालीच आहे. काही लोक स्वतःच्या हितासाठी वेगळे काही सल्ला देत आहेत, त्या सल्ल्यामुळे जे निर्णय होत आहेत त्यामुळे कुठेतरी पक्षाचं नुकसान होतं असं एकंदरीत चित्र दिसते. आता त्याची जबाबदारी कोणाची आहे ते काँग्रेसच्या अंतर्गत बाब आहे. पण चुकीचे सल्लागार नेमले आणि त्यांच्या सल्ल्याने जर एखादा निर्णय होत राहिला तर या प्रकारची नवाबभाई शेवटच्या वाक्यात खूप काही बोलून गेलाय तुम्ही. चुकीचे सल्लागार नेमला की त्याचे काय परिणाम होतात ते समोर आहे. म्हणजे नेमकं तुम्हाला काय सुचवायचं आहे? असेच परिणाम काही तुमच्याही वाट्याला पक्षाच्या वाटाघाटीमध्ये जागा वाटपात आली की काय? नाही आहे ना, या राज्यामध्ये पण काही लोकांना जवळ घेतल्यानंतर या राज्याची जी परिस्थिती 3 वर्षापूर्वी या राज्यामध्ये विरोधक आहेच नाही अशी परिस्थिती होती. मग काही लोक इतके हुशार आहे, मातबर आहे, त्यांना सगळं कळते, बाकी काँग्रेसचे कार्यकर्त्यांना नेत्यांना कळत नाही आणि इतर पक्षांना काही कळत नाही. अशी परिस्थिती या राज्यात पण काही सल्लागार नेमून निर्माण करण्यात आली, त्यामुळे ही परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये पण निर्माण झालेलीच आहे. बरोबर काय म्हणाल की शेवटच्या वाक्यात खूप काय ते बोलून गेलेत, मला पाहूनकडे यायचं आहे, पण तुम्ही काय म्हणाल की प्रत्येक पक्षात ते म्हणतात अशीच परिस्थिती आहे? नवाबभाई ज्या पद्धतीने सांगतायत, मी फक्त त्यांना एक आठवण करून देतो की लोकसभा निवडणुकांच्या बरेच अगोदर, म्हणजे जयंती नटराजनने जेव्हा राजीनामा दिला साधारण त्याच्याच आगेमागे केव्हा तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा पवार साहेब त्यांनी एक विधान केलं होतं की राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली मला काम करता येणार नाही. आणि ते विधान त्यांनी कधीही बदललेलं नाही, त्यांची ती भूमिका त्यांनी बदललेली नाही. आता पवार साहेबांचं ते विधान आणि जयंती नटराजनचं हे पत्र, या दोघांमध्ये बऱ्याच गोष्टी सामावलेल्या आहेत आणि त्या सगळ्याची चर्चा आता झाली पाहिजे. कदम साहेब ज्या पद्धतीने सांगतायत, त्यांनी उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांचा हवाला दिला, बिहारच्या विधानसभांच्या निवडणुकांचा हवाला दिला, पण त्या विधानसभा निवडणुकांच्या नंतर आत्ता परवा 10 महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या, त्याचा हवाला ते देत नाहीत, कारण त्यांना त्या निवडणुका विसरायच्या आहेत आणि त्या निवडणुकांमध्ये आपलं काय झालं हे त्यांना खूप लवकर विसरायचं. आणि ते स्वाभाविक आहे, अशी इच्छा असणं काही गैर नाही, नैसर्गिक आहे ते. पण कदम साहेब ज्या पद्धतीने राहुल गांधींची भलावण करतात त्यांना ते करायला लागेल, कारण त्यांचे ते नेते आहेत. जयंती नटराजन ह्यांनी कुठल्याही आपल्या स्थानिक महत्वाकांक्षा व्यक्त केलेल्या नाहीत. मला अमुक पद द्या, त्यांना मंत्रिपदावरून काढलं त्याला 12-13 महिने झाले.
या सगळ्या काळामध्ये त्यांनी कुठलं पद मागितलेलं नाही, म्हणजे दिसत नाही, वर्तमानपत्रातून ज्या बातम्या आल्या त्याच्यावरून असं कुठेही दिसत नाही. त्यांनी त्या मंत्रिपदावरून काढल्यानंतर आपल्याला जी वागणूक दिली ती पूर्णपणे नोंदवली आहे. आणि ही वागणूक मला तुम्ही का दिलीत हा साधा प्रश्न विचारला आहे. ज्या ओरिसामधल्या ज्या वेदांत प्रकल्पाच्या विरोधातल्या राहुल गांधींच्या याचा उल्लेख त्यांनी केला कदम साहेबांनी, त्यांनी पत्र पूर्ण वाचलं की नाही माहीत नाही मला, त्याचा उल्लेख जयंती नटराजननीच केला आहे की राहुल गांधी यांनी त्या प्रकल्पाला पर्यावरणाच्या मुद्द्यावर विरोध करताना मी तुमचा शिपाई आहे आदिवासींचा आणि मी तुमच्यासाठी शेवटपर्यंत संघर्ष करेन असं आश्वासन दिलं. आणि त्या पद्धतीने मला त्या प्रकल्पाबद्दल निर्णय घ्यायला सांगितलं आणि राहुल गांधींच्या म्हणण्याप्रमाणे मी निर्णय घेतले. आता ह्याच्यामध्ये राहुल गांधींच्या सांगण्याप्रमाणे मी निर्णय घेतले असं जयंती नटराजन लिहित आहेत, तर हा काय आरोप आहे का? मग राहुल गांधी तसं म्हणाले नाहीत का? तसं नाहीये ते. त्यामुळे यांनी आरोप कुठलेही केलेले नाही, ते काहीतरी म्हणतात. यांनी विश्वजित काही कदम सांगा. मुद्दे नोंदवलेत, त्या मुद्द्यांचं नाही, उत्तर भंडारी साहेब, हा. काँग्रेसला द्यावंच लागेल. कारण आपण हे त्यांच्याकडे केवळ- उत्तर घेऊ. एक तुम्ही घेऊ जे आरोप ना. करताय. नाही, मी आरोप नाही करत आहे. जयंती नटराजननी सरकारच्या कामकाजाबद्दल जे मुद्दे नोंदवलेत, काही विशिष्ट संदर्भ, नेमके संदर्भ देऊन मुद्दे नोंदवलेत, त्या मुद्द्यांमुळे हे सरकार, डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालचं सरकार नेमकं कसं चालत होतं ह्याबद्दलचे अधिकृत प्रश्न आता निर्माण झाले. पूर्वी प्रसारमाध्यमांनी विरोधक ही टीका करतच होते, आता पक्षातले नेतेच करतायत, मंत्र्यांनी मंत्रीच करतायत, माजी मंत्रीच मंत्री. करतायत. विश्वजित कदम काय सांगाल? नाही, मुळात आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की स्वर्गीय इंदिरा गांधी असतील, राजीव गांधी असतील आणि राहुल गांधी असतील, या सर्व नेत्यांनी सातत्याने पर्यावरणाच्या संरक्षणाबाबतीत ठाम आणि उघड भूमिका घेतलेली आहे. जयंती नटराजन जेव्हा पर्यावरण मंत्री झाल्या होत्या त्यावेळी भाजपच्या अनेक नेत्यांनी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा त्यांच्यावर आरोप केले होते की जयंती टॅक्स म्हणून अशा प्रकारे. ते सगळं तुम्ही भंडारी साहेब आपण सुद्धा ते पत्रात वाचलेले आहे, या सगळ्या इतिहासातल्या गोष्टी तुम्हालाही त्याची चांगली कल्पना आहे. मुळात मला एवढंच सांगायचं आहे की राहुलजींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह हे मला वाटतं आजच्या काही डिस्कशनचा मुद्दा नाही आहे. जयंती नटराजननी त्यांच्या पत्रामध्ये काही आरोप केलेत, त्याच्यामुळेच विश्वजित कदम प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. प्रश्न तोच आहे. एक मिनिट ऐका ना. नाही तसं नाहीये. नाही, आपण त्या मुद्द्यावर वारंवार काय तो मला कळत नाहीये की मी मुळात एक सांगतो की जयंती नटराजनना जे काँग्रेस पक्षाने दिलं, केंद्रीय मंत्री केलं आणि या मुद्द्यासाठी आज त्यांनी सत्तेच्या बाहेर काँग्रेस पक्ष गेलेला आहे. हा जनसामान्यांचा कौल काँग्रेस पक्षाने स्वीकारून काँग्रेस जे भाजपसारखं काही चुकीचं करत असेल तर त्याच्या विरोधात सुद्धा काँग्रेस पक्ष ठाम भूमिका लोकसभेत आणि बाहेर घेतेय, तो भाग नाही. परंतु आज ही तर सत्तेच्या बाहेर गेलो आहोत म्हणून ही जी काय मोजकी माणसं कुठल्या दबावाखाली, कुठल्या राजकीय सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांखाली का कशाखाली, कुठल्या आमिषीला बळ पडून मला माहित नाही, आज काँग्रेस पक्षावर नेतृत्वावर जे आरोप करतात एवढे दिवस मग आज शांत बसल्या. हे अभिषेक मनु संघवींनी सुद्धा हा प्रश्न विचारला होता ना. अनेक काँग्रेस पक्ष नेते ते विचारतायत की एवढे दिवस ते काय शांत बसल्या आणि अचानकपणे आज दिल्लीच्या निकालाच्या आधी, मतदानाच्या आधी हे असं जेव्हा होतं, असं संजय वारूंचं एक या ठिकाणी पुस्तक निघालं होतं लोकसभेच्या आधी, अशा ज्या एक काहीतरी स्कॅन्डलाइज स्टेटमेंट करून नेमकं मतदानाच्या आधी कुठल्या तरी व्यक्तीला पुढे करलं जातंय का काय, ह्याच्या मागे काही षडयंत्र आहे का काय, मला तर खरं आता हे प्रश्न असा प्रश्न तुम्हाला निर्माण झालेला. आपल्याला चर्चा पुढे न्यायची, एक गोष्ट चर्चा पुढे न्यायची. विश्वजित कदम येतो, चर्चा पुढे न्यायची. मला ब्रेक घ्यायच्या आधी एक मिनिट, राहुलजी हे काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष, मला ऐका विश्वजित कदम, चर्चा पुढे न्यायच्या वेगळ्या मुद्द्यांवर. भाऊ तोरसेकरांना मला विचारायचं. काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता हा काँग्रेस पक्षाच्या विचाराला नेतृत्व मानतो, जो विचार महात्माजींचा, पंडित नेहरूंचा आहे त्या विचाराला नेतृत्व मानतो. कदम साहेब जरा काय म्हणतात भावना बोलू द्या, फक्त त्याच्या आधी कदम साहेबांच्या माहितीसाठी मी त्यांना त्यांचाच मुद्दा मला पुढे नाही. जयंती नटराजनचं एक वाक्य मी फक्त कदमांच्या माहितीसाठी वाचून दाखवतो. In my decision making, I have factored in the party line despite all criticism against me, and therefore several decisions of mine were expressly overruled by the Prime Minister. म्हणजे पार्टी लाईन वरती राहून मी घेतलेले निर्णय प्राईम मिनिस्टरने बाजूला सारले, असं जयंती नटराजनने लिहिलेलं हा आहे. आक्षेप पंतप्रधानांवरतीच थेट. मला एकूण चर्चेचा रोख अजूनही कळलेला नाही की विश्वजित कदम असं म्हणतायत की त्यांनी प्रश्नचिन्ह उभं केलं. त्यांनी प्रश्नचिन्ह उभं केलेलं नाही, त्यांनी उत्तरं मागितलेली आहेत की 11 महिने, त्यांचं हे पत्र नोव्हेंबरचं आहे.
नोव्हेंबर नंतर जवळजवळ 2 महिन्यांनी ते पत्र मीडियामध्ये आलेलं आहे. मला हे कळत नाही आहे की तुम्ही त्यांनी प्रश्न विचारले, त्यांनी आरोप नाही केलेत. त्यांनी प्रश्न विचारलाय की मला नेमकं का बाजूला केलं, मला पक्षाचं काम देणार म्हणून मॅडमने सांगितलं, पंतप्रधानांनी सांगितलं. त्या प्रश्न विचारतायत, प्रश्नचिन्ह लावत नाही आहेत. आणि त्यांनी राहुल गांधींवर पण प्रश्नचिन्ह लावलेलं नाही. राहुल गांधींच्या अपयशाविषयी त्या पत्रात त्या काही बोललेल्या नाहीत. इव्हन त्यानंतरच्या आजच्या पत्रकार परिषदेत सुद्धा त्या असं काहीही बोललेलं नाहीत. आणि सुरुवातीला तुम्ही बोलताना कदम साहेब असं बोललात की एकदा निवडणुकीत पक्ष पराभूत झाला की आपापल्या जागी आपापल्याला पुश करायसाठी प्रयत्न केला जातो. तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, जयंती नटराजन ह्या तमिळनाडूतल्या शेवटच्या काँग्रेस मुख्यमंत्र्याची नात आहेत. भक्तवत्सलम हे 67 साली पराभूत झाले, तेव्हा ते तिथले मुख्यमंत्री होते. तेव्हा ह्या गोष्टी काही मूलभूत लक्षात घ्या की 4 पिढ्या, त्यांचा जो दावा आहे की मी 4 पिढ्या पक्षाचं काम केलंय आणि त्यांनी विचारलंय की मला बाजूला का केलं याचं उत्तर द्या. मला राजीनामा, मला पक्षासाठी राजीनामा द्यायला सांगितलं. राज्यसभेवर काम करण्याची संधी दिली, हे सुद्धा दिलं नाही संधी. हाच मुद्दा मला तुमच्या पुढे न्यायचा आहे की तुम्ही जे म्हणालात की जयंती नटराजांना पक्षाने भरभरून दिलं. पक्ष म्हणजे कोण? राहुल गांधी किंवा सोनिया गांधींना भरभरून दिलं नाही. त्यांना काय दिलंय? त्यांना काहीच दिलं नाही असं म्हणणार. ज्या घराण्यामध्ये 3 पंतप्रधान होतात त्यांना काँग्रेस पक्षाने काही दिलं नाही असं म्हणायचंय. राहुल गांधींना वयाच्या 35व्या वर्षी अख्खा देशव्यापी जुना पक्ष 100 वर्षाचा मिळाला, अधिकार मिळाले. हे राहुल गांधींना काहीच दिलं नाही. राहुल गांधींना कोणी दिलं? जयंती नटराजांना दिलं, विश्वजित कदमला दिलं. कार्यकर्त्यांचा निर्णय होता हो. हे प्रश्न विचारण्याचा अधिकार मला वाटतं हा काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना असेल. एक्झॅक्टली, म्हणून तर विचारतोय मी. सेशनमध्ये ते झाले आणि त्यांनी केव्हा उपाध्यक्ष केव्हा झाले? ते आता 2012ला. बरोबर आहे, पण त्याच्या आधी ते सेक्रेटरी होते, लक्षात घ्या. त्याच्याही आधी हे सगळं आपोआप कसं मिळालं? कार्यकर्त्यांची इच्छा होती. ज्या AICC सेशन्स मध्ये काँग्रेस वर्किंग कमिटीज मध्ये सर्व नेत्यांच्या सर्वांना विश्वासात घेऊन ज्या काँग्रेस पक्षाची लोकशाही आहे त्या पद्धतीने जे निर्णय झाले ते होत गेले, तसे त्यांना ती पदं मिळत गेली. बरोबर आहे, बरोबर आहे. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. पण तुम्हालाही माहिती असेल, तुम्हाला आठवत असेल की आपल्या देशात एक मिनिट दुसऱ्याचाही थोडा ऐका. पक्षांनी त्यांना खासदार केलं ना साहेब, हे आपण काय विसरतो? दुसऱ्यांचं पण थोडं ऐका. विश्वजित कदम भावना पूर्ण करू द्या. हा मुद्दा मला ब्रेक नंतर पुढे न्यायचा आहे. मला थोडं बोलू द्या. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की पक्षाचा निर्णय, सरकारचा निर्णय. तुम्हाला आठवत असेल तर या देशाचे पंतप्रधान मनमोहन सिंग होते तेव्हा, आणि ते अमेरिकेत गेलेले होते सप्टेंबर 13 मध्ये. तेव्हा त्यांनी इथे एक निर्णय घेतला होता, अध्यादेश काढला होता. आणि तो अध्यादेश कसा बरोबर आहे हे सांगायला तुमच्या पक्षाचे प्रमुख प्रवक्ते अजय माकन यांनी पत्रकार परिषद भरवली होती. आणि त्या पत्रकार परिषदेत ते कसेही भूमिका बरोबर आहे, अध्यादेश बरोबर आहे हे सांगत होते. तिथे अकस्मात राहुल गांधी आले आणि म्हणाले हा अध्यादेश हा फाडून कचऱ्याच्या टोपलीत फेकून देण्याच्या लायकीचा आहे. तेव्हा पक्ष कुठे होता? तेव्हा पंतप्रधान कुठे होते? या सगळ्यांमध्ये कोण हस्तक्षेप करत होता? हाच मुद्दा भाऊ मला पुढे घेऊन जायचा आहे. ब्रेक घ्यायचा आहे. ब्रेक नंतर जो मुद्दा आहे सरकार कुठले निर्णय घ्यायचा, त्या निर्णयामध्ये ज्या प्रकारे राहुल गांधी कथितरित्या आतमध्ये येऊन लुडबुड करायचे, त्याच्यात हस्तक्षेप करायचे, हा जो मुद्दा आहे जो आता भाऊंनी उपस्थित केला अध्यादेशाच्या संदर्भातला, प्रेस क्लब दिल्लीच्या इथे ती झालेली प्रेस कॉन्फरन्स होती आणि अजय माकन बोलत असताना मध्येच राहुल गांधी घुसले आणि तावातावानी बोलून पत्रकारांनी प्रश्न विचारण्याच्या आधीच ते तिथून काढता पायदनी घेऊन निघून गेले. आणि त्यानंतर चर्चेला वेगळं उदाहरण आलं की नेमकं सरकार चालवतंय कोण. हा मुद्दा घेऊन ब्रेक नंतर आपल्याला चर्चा करायची आहे. फक्त काय ब्रेक नंतर स्वागत. काही प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया मी वाचून दाखवतो ज्या आमच्या फेसबुक पेजवरती #बेधडक हा टॅग वापरून आलेले आहेत. त्याच्यामध्ये कृपाल सामंत आहेत. ते म्हणतात की राहुल गांधींचं नेतृत्व कधीच कणखर नव्हतं आणि एक दिवस हे होणार हे अपेक्षित होतं. पल्लवी साठम म्हणतात की इतकं सगळं होऊनही काँग्रेसला चूक मान्य नाही, यापेक्षा मोठी शोकांतिका ती दुसरी काय. ह्या सर्वसामान्य प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया ज्या प्रातिनिधिक स्वरूपात तुमच्यासमोर मी मांडतोय. जानवी जोग ते म्हणतात की काँग्रेस पक्ष अजूनही घराणेशाहीमध्ये अडकलेला आहे. जयंती नटराजन यांचा राजीनामा हेच याच्यातून सिद्ध होत आहे. दत्ता घुगे असं म्हणतात की काँग्रेस म्हणतं आम्ही पक्ष नाही विचार आहोत, पण राहुल गांधींचा एकही विचार जनतेला कळत नाही.
त्यामुळे ह्या जनतेमधल्या प्रतिक्रिया आहेत. मला याच मुद्द्याला धरून नवाबभाई तुम्हाला विचारायचं आहे की काँग्रेस पक्ष जनता म्हणते कुठतरी घराणेशाहीमध्ये अडकलेला आहे. काँग्रेस पक्ष स्वतः म्हणतो की आमचा विचार आहे, राहुल गांधी जे म्हणतात तो विचारच लोकांना कळत नाही. 99 साली देखील पवारांनी असाच निर्णय घेऊन पक्ष नेतृत्वाला पत्र लिहिलं होतं. त्यात संगमा होते, तारिक अनवर होते. मग ही पत्राची परंपरा नटराजन यांनी आता यावेळेस पुन्हा सुरू ठेवलेली आहे. त्यामुळे सुंदोबसुंदी अंतर्गत जी निर्माण होते पक्षामध्ये, कुठतरी या सगळ्या सुंदोबसुंदीमधनं घराणेशाहीचा आरोप होतोय, त्याच्यातून पक्ष एका बाजूला जातोय आणि कार्यकर्ते दुसऱ्या बाजूला जात आहेत. हे काँग्रेसमध्ये घडतंय का? घराणेशाहीचा आरोप होते म्हणजे माझ्या सुरुवातीला पण मी बोललो, जेव्हा उतरता काल असताय काही लोक या प्रकारे करत राहत आहे. पवार साहेबांचे आपण उदाहरण दिलं. पवार साहेबांनी कुठलेही आरोप केले नव्हते, काही खुलासे मागितले होते की आजचा हा मुद्दा या निवडणुकीसमोर येऊ शकते, त्यावर आपल्याला चर्चा करायचं आहे. आणि त्यावरून सगळी घडामोडी झाली आणि ते इतिहास आहे, त्याला नाकारता येत नाही. पण आजच्या घडीला जयंती नटराजनचा जो पत्र आहे, जर त्यांनी पत्र पक्षामध्ये लिहिलं आहे तर उघड कसं झाला? त्या बाबतीत त्यांनी प्रेस कॉन्फरन्स काय घेतली? म्हणजे कुठे त्यांनी काही ठरवलेलं आहे आणि पुढच्या पावलं ते टाकणार आहेत. त्यासाठी आज सगळं म्हणजे कुठेतरी पार्श्वभूमी तयार करण्यात आलेली आहे. आता आमचे भंडारी साहेब हे थोडासा आनंद घेत आहे. आपण चर्चेमध्ये सांगतो की बाबा हे सगळं उतरतं काल लोकसभेमध्ये पराभूत, उत्तर प्रदेश, बिहार. मग आता काँग्रेसची लोकच सांगणार आहे कर्नाटक, हिमाचल आणि या उत्तराखंड इथे 1 वर्ष 1.5 वर्षापूर्वी तिकडे ते विजयी झाले होते. मग त्यांचे श्रेय कोणाचा? म्हणजे या पक्षामध्ये जिंकले ते पक्षसृष्टी जिंकली, हारले ते जबाबदारी घ्यायला तयार नाही. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण होते. नेत्यांनी हरलो तर आमच्यामुळेच हरलो, जिंकलो तो कार्यकर्त्यांमुळे जिंकलो. जर ही परंपरा सुरू केली नवाबभाई, महाराष्ट्रात पण असंच झालं का? नाही, महाराष्ट्रात पण असंच झालंय का? आमच्या सगळ्या नेत्यांनी स्वीकारला की आमची चुका झाली, त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. मित्र पक्षाचं काय? आमच्या चुकापेक्षा आमच्या बरोबर काम करणारे जे नेते नवाबभाई, होते. मित्र पक्षाचं काय? तुम्ही स्वीकारलं नाही, मी स्पष्ट बोलतो. मी निकालाच्या दिवशी पण सांगितलं होतं, सत्तेत असताना वारंवार या राज्यामध्ये ज्यांच्याकडे काँग्रेसच्या नेतृत्व होता त्यांची चुकावर बोट दाखवत होतो. निकालचा अगोदर, निकालच्या नंतर पण या पराभवाचा जबाबदार कोण आणि त्यांच्या जास्त ऐकणे, त्यामुळे ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. काँग्रेसमध्ये जे आपसात भांडणं आणि एकामेकाला कुठेतरी अडचणीत आणून मी पुढे का जाऊ, ही जी स्पर्धा आहे, यामुळे चुकीचे सलाहकार, चुकीचं लोकांचं ऐकणं, हे जे कॉकस निर्माण होते, त्यामुळे ही परिस्थिती निर्माण होत विश्वजित कदम, नेमकी हीच परिस्थिती काँग्रेसमध्ये आहे. जे नवाबभाई आता बोट ठेवतायत की हीच परिस्थिती आहे. केरळ, कर्नाटक आणि उत्तराखंड जर सोडला तर काय परिस्थिती आहे देशातल्या काँग्रेसच्या एकूण संघटनेमध्ये हे स्पष्टपणे दिसते. महाराष्ट्रामध्ये देखील जे काय झालं ते कोणी स्वीकारायला तयार नाही. प्रत्येकजण एकमेकांकडे बोट दाखवत होतं. पृथ्वीराज चव्हाण हे जबाबदारी असं पक्ष नेतृत्व म्हणत होतं. काय तुम्ही सांगाल आता? नाही, 1 मिनिट, तसं नाही, मुळात स्वीकारत नाही ह्यातला भाग नाही. नम्रपणे काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने आणि काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून जो जनतेने कौल लोकसभेत किंवा महाराष्ट्राच्या विधानसभेत दिला त्याचा नम्रपणे आम्ही स्वीकार केलेला आहे. काही चुका घडल्या असतील, चुका घडल्या नाहीत असं कुणी म्हणत नाही. मुद्दा एवढाच असा आहे, त्या सरकारच्या चुका होत्या का पक्षातल्या चुका होत्या, ह्यातले 2 वेगवेगळे भाग आहेत. ह्यातला पहिला फरक समजून घ्या. मला कळत नाही की वारंवार राहुल गांधींना निशाणा का केलं जातं. राहुल गांधी काही पीएम नव्हते, राहुल गांधी काही जयंती नटराजनचे काही खात्याचे कॅबिनेट मंत्री नव्हते. आज जयंती नटराजन एवढ्या दिवसानंतर म्हणतात की कुठल्या तरी प्रेशर खाली काहीतरी गोष्टीमुळे या ठिकाणी आरोप केले जातात. मी तुम्हाला वारंवार सांगितलं, स्कॅन्डलाइज आरोप करणं म्हणजे काहीतरी एक फॅशन झाली आहे. त्याच्यातनं टीआरपी रेटिंग होतात, मीडिया एका प्रश्नाचं उत्तर द्या. माधवराव, मी येतो तुमच्याकडे, येतो सुरू होतात, अग्रलेख लिहिले जातात. मला विश्वजित एका प्रश्नाचं उत्तर द्या ना. एका प्रश्नाचं उत्तर द्या. कुठल्याही पक्षाचं सरकार आल्यानंतर पक्षाचे श्रेष्ठी, पक्षाचे अध्यक्ष, मुख्यमंत्र्यांना, मंत्र्यांना जे काही सांगतील त्या प्रकारे सरकार काही काम करत नाही आणि राहुल गांधींनी हे सांगितलं नसेल, तसं नाही सांगितलं असेल की नसेल, एक समजून घ्या. मग नाही, कम्युनिझमच्या ह्याच्यात बेंगॉलमध्ये तुम्हाला काय वाटतं सरकार कसं चालायचं? नाही, राहुल गांधीबद्दल विचारतोय. राहुल गांधींबद्दल विचारतोय. काँग्रेस पक्ष, काँग्रेस सरकार, राहुल गांधी हीच तर कम्युनिस्ट पक्षाची काम करण्याची पद्धत आहे आणि अजूनही आहे, तशीच आहे.
नाही, तुम्ही राहुलजींनी उत्तराला बघत काही होता विषय सांगितलं की नाही, माधवराव, मला तुम्हाला माहित नेमकं नाही. काय मुद्दा मी म्हणायचं तुम्हाला एक मला सांगतो, पण माझ्या विश्वजित माहितीनुसार कदम राहुलजींनी त्यांचा तो स्वभाव नाही कुठल्याही सरकारी कामकाजामध्ये हस्तक्षेप करण्याचा. आणि हे ते मी तुम्हाला सांगतो 2009ला त्यांनी सहज मंत्री होऊ शकले असते. झाले का ते? नाही झाले. विश्वजित कदम ते इतकं सोपं नव्हतं. विश्वजित कदम आपल्या माहितीसाठी म्हणजे आपण जे बोललात त्याचं नवाब भाई पुढचं येतो. वाक्य सांगतो की मनमोहन सिंगने ज्या दिवशी पंतप्रधान पदाची शपथ घेतली त्या दिवशी पहिल्यांदा, त्या दिवशी राहुल गांधी पंतप्रधान पदाची शपथ घेऊ शकले असते, त्यात काही अडचण नव्हती. तो मुद्दाच नाहीये. राहुल गांधी आणि स्वतः सोनिया गांधी यांनी सरकारच्या कामामध्ये वेळोवेळी हस्तक्षेप केला, हा जयंती नटराजनचा स्पष्ट मुद्दा आहे. त्याचं उत्तर त्यांनी त्याचं आपल्या माहितीसाठी पुन्हा वाचून दाखवतो. राहुल गांधी वेंट इन पर्सन टू नियमगिरी हिल्स इन ओडिशा अँड पब्लिकली डिक्लेअर टू डोंगरिया कोंड रायबर्स दॅट ही वुड बी देअर सिपाही. ते झाल्यानंतर राहुल गांधींच्या ऑफिसमधून जयंती नटराजन यांना राहुल गांधींच्या भूमिकेची समज देण्यात आली आणि त्या पद्धतीने मी निर्णय घेतले असं जयंती नटराजननी लिहिलंय. आणि स्कॅन्डलायझेशनचं सांगतायत नाही भाऊ सेकंड भाऊ एक मिनिट, स्कॅन्डलायझेशनचा मुद्दा ते सांगतायत. जयंती नटराजनच्याच पत्रामध्ये काँग्रेसने कुठल्या पद्धतीचं स्कॅन्डलायझेशन चालवलं त्याचं अत्यंत बोलकं आणि भयानक विदारक उदाहरण आहे की स्नूपगेट. नरेंद्र मोदींवरती काँग्रेसने लोकसभा निवडणुकांच्या अगोदर स्नूपगेटचा जो आरोप लावला, तो आरोप लावण्यासाठी जयंती नटराजनवरती किती दडपण आणलं गेलं आणि त्याच्यासाठी जयंती नटराजनना ते मान्य नसताना त्यांना बोलायला भाग पाडलं, याचं वर्णन जयंती नटराजननी केलं. विश्वजित कदम आपण ते वाचा, म्हणजे स्कॅन्डलायझेशन कशाला म्हणतात ते आपल्या लक्षात येईल. आणि या सगळ्यामध्ये नुसत्या राहुल गांधींचा मुद्दाच नाहीये, स्वतः सोनिया गांधींनी सरकारच्या निर्णयांमध्ये वारंवार पत्र लिहून हस्तक्षेप केलेत, हे जयंती नटराजननी म्हटलंय. आणि यातल्या एकाही मुद्द्याबद्दल काँग्रेस त्याचं स्पष्टीकरण करत नाहीये. याचा अर्थ काँग्रेसला हे सगळे आरोप मान्य आहेत. नाही 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 नाही. हे थोडक्यात चुकीचं उत्तर द्या आहे. विश्वजित कदम. मला हस्तक्षेप हा शब्दाला मी आक्षेप घेतो. एक समजून घ्या, राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये या देशातले वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक मोठी दिग्गज मंडळी आहेत जे सरकारला, राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल, ह्यांना वेळोवेळी वेगवेगळ्या विषयांवर त्यांच्या अभ्यासानुसार सल्ले आणि मार्गदर्शन पत्र लिहित असतात. पवार साहेबांनी लिहिलेली आहेत. म्हणजे काय ते हस्तक्षेप झाला असा तुम्ही आधार त्याचा धरू शकत नाही. तो सल्ला आहे, सरकारने घ्यायचा तर घ्यायचा, नाही घ्यायचा नाही जायचा, हा त्या सरकारचा निर्णय. आणि अशा अनेक मंडळी सल्ले देत असतात, अनेक मंडळी पत्र व्यवहार करत असतात सरकारला, राज्य शासनाला. बरोबर आहे तुमचं म्हणून म्हणणं. तो त्या सरकारचा प्रश्न आहे, त्याला हस्तक्षेप मारणं हे चुकीचं नाही. नाही, ठीक आहे, पण ठीक आहे. ते नवाब- पत्र आणि तो सल्ला मान्य केला नाही तर जयंती नटराजनला जावं लागतं. हा पण भाग आहे ना, सल्ला स्वीकारला नाही अहो, तर जे केव्हा परिणाम जावं आहेत लागलं? त्या संबंधातलं हे पत्र आहे. या सल्ल्यांबद्दल सल्ला- नाही हा नवाब भाईला सल्ला काहीतरी ज्याला म्हणायचं ज्याला आहे. ते नवाब भाई मला- विश्वजित कदम सल्ला म्हणतात, सूचना म्हणतात, विनंती म्हणतात, त्याच्याबद्दल जयंती नटराजन असं म्हणतात की आय रिसिव्ह स्पेसिफिक रिक्वेस्ट, त्या पुढे कंसार म्हणतात, विच यूज टू बी डिरेक्टिव्ह फॉर अस फ्रॉम श्री राहुल गांधी अँड हिज ऑफिस मी फॉरवर्डिंग मूळच्या एन्व्हायरमेंटल मुद्द्यावर कन्सर्न्स मी इन मूळच्या सम इम्पॉर्टंट मुद्द्यावर एरियाज अँड आय नाही, टूक नाही. केअर टू ऑनर दीज रिक्वेस्ट इन्व्हर्टेड कॉमा. नाही, मी मूळच्या म्हणजे मुद्द्यावर येतो. जयंती एखाद्या नटराजन यांनी व्यक्तीने काँग्रेस वाटेल तसे सरकार आरोप आणि करावे, काँग्रेस ते पक्ष सत्य धरायचे का कशा आपण? पद्धतीने तेच चालत फक्त होता सत्य याचं धरायचंय. अत्यंत स्पष्ट वर्णन केलंय. नाही मला ब्रेक घ्यायचा. आपण ब्रेक भंडारी पूर्वी साहेब, ब्रेक मी पूर्वी काय नवाब म्हणतोय भाई की तुम्हाला काय एखाद्या म्हणायचं थोडक्यात? व्यक्तीने जर वाटेल ते आरोप केले तर तेच फक्त सत्य धरायचे का? असं होऊ शकत नाही ना. कुठले आरोप? नाही, नवाब भाईना काहीतरी म्हणायचं थोडक्यात, मला ब्रेक घ्यायचा. काही आरोप तरी खरे मानाल की नाही, पण सगळे नका नाही, मानू. असं आहे की हे सगळं जी जयंती नटराजनचे जे सगळे प्रोजेक्ट बाबत त्यांनी लिहिलेलं आहे, आता कुठल्याही सरकारमध्ये पक्षाकडे लोकांची निवेदना काही ऑब्जेक्शन येत आहे आणि त्या पक्षाकडून मंत्र्यांना हे देण्यात येत आहे की बाबा तुम्ही हे कन्सर्न आहे, तुम्ही बघा आणि तपासून निर्णय घ्या. म्हणजे जयंती नटराजनची जबाबदारी ते पार पाडत असताना भिवून पार पाडत होते. म्हणजे पक्षाचे काही नेत्यांचे पत्र आले ते मी निर्णय घेण्यासाठी तसंच घेणार असं होत नाही. आणि त्या पत्रात ते स्वतः सांगताय, नंतर पीएमओनी ते सगळे निर्णय फिरवले, त्याची जबाबदारी माझी नाही. म्हणजे कुठेतरी एखादा कन्सर्न तो कुठल्याही प्रोजेक्टसाठी कोणी पाठवला की अभ्यास करून जे योग्य आहे ते निर्णय घेतलं पाहिजे आणि त्या बाबतीत त्यांनी खुलासा त्या नेत्यांकडे केला पाहिजे. तसं त्यांनी पण केलं नाही. ते डायरेक्टिव्ह म्हणून ते काम करत होते. हे त्यांची पण चूक आहे, हे कुठेतरी आपण स्वीकार केलं पाहिजे. त्यांची चूक असं स्वीकार केला पाहिजे. नवाब भाई याचा सावध भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसकडनं मांडतायत. ब्रेक घेऊ. ब्रेक नंतर
काँग्रेसला आता उभारी घेण्यासाठी गांधी घराण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे का? आणि त्याच्यातनंच ही सगळी संघर्षाची भूमिका अंतर्गत पक्षातल्या नेत्यांमध्ये सुरू झालेली आहे का? की आरोप करायचे, नेतृत्व स्वीकार एकीकडे म्हणायचं आणि दुसरीकडे अंतर्गत धुसफूस चालू ठेवायची? याविषयी आपण ब्रेक नंतर बोलू. शेवटच्या भागात आलेलो आहोत. अगदी शेवटचे 3 मिनिटं माझ्याकडे आहेत. सगळ्या पाहुण्यांना एकच प्रश्न मला विचारायचा आहे, तोही थोडक्यात प्रत्येकाने उत्तर दिलं हवं. की या सगळ्या मुद्द्यावरती जेव्हा आपण चर्चा करत येतो की काँग्रेसला एक नवं नेतृत्व पाहिजे, पण नवं नेतृत्व शोधत असताना आपण गांधी घराण्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही का, असंही आता चर्चा एका बाजूला होऊ लागलेली आहे. विश्वजित कदम, तुम्हाला काय वाटतं की पक्षामध्ये नवं नेतृत्व यायला पाहिजे की राहुल गांधींनी पुन्हा पक्षाकडे नेतृत्व म्हणून स्वीकारलं पाहिजे? नाही, मुळात राहुलजी हे काँग्रेस पक्षाचे काँग्रेस पक्षाच्या काँग्रेस वर्किंग कमिटी आणि AICC सेशनमधनं झालेले हे पदसिद्ध उपाध्यक्ष आहेत. काँग्रेस पक्षामध्ये नव्या नेतृत्वाला प्रचंड संधी दिली जाते, वाव आहे आणि ती खालपासून ते वरपर्यंत आहे. आणि राहुलजींनी आल्यापासून सातत्याने NSU आणि युथ काँग्रेसचा कारभार स्वीकारत असताना तिथे लोकशाहीची प्रक्रिया काँग्रेस पक्षाच्या संघटनेमध्ये आणली, ही जगजाहीर आहे. दुसरी गोष्ट मला कळत नाही की वारंवार हा घराणेशाहीचा फक्त एक आरोप हा काँग्रेस पक्षात का लावला जातो. आज भाजपमध्ये सुद्धा अनुराग ठाकूरांचा उल्लेख करा, इथे या ठिकाणी वसुंधरा राजेंचे चिरंजीव आहेत दुष्यंत सिंगांचा पहा, त्याचबरोबर तुम्ही वरुण गांधी बघा, या ठिकाणी महाराष्ट्रातले काही आता पूनम महाराज असतील, पंकजा आत्ताई असतील, या सगळ्या हे असंख्य ठाकरे म्हणजे आता शिवसेनेत पाहिलं तर सगळे तीच फॅमिली आपल्याला दिसते. इथे पण काँग्रेस पक्ष हा एवढा प्रचंड मोठा पक्ष आणि जमिनीपर्यंत लोळलेला आहे. मला खात्री आहे की काँग्रेस पक्षात घराणेशाही नाही असं म्हणायचं, काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष बनायचा असं नाही. काँग्रेस पक्षात घराणेशाही नाही असं म्हणायचं. प्रत्येकाने उठायचं, नेतृत्वाला संधी म्हणजे आपण असं म्हणत नाही की प्रत्येकाने उठायचं आणि काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष बनायचं. हे वेगवेगळ्या स्तरावरचं नेतृत्व आहे आणि त्याला संधी दिली जाते काँग्रेस पक्षामध्ये. नवाबाई, तुम्ही काय म्हणाल की गांधी घराण्याच्या पलीकडे आता काँग्रेसने पर्याय शोधला पाहिजे का नव्या नेतृत्वाचा? नाही, असं गांधी घराण्याकडे म्हणजे एकंदरीत पक्षाच्या कंट्रोल असेल, पण गांधी घराणा 25 वर्षापासून सत्तेत नाही हे पण आपल्याला कुठेतरी स्वीकारलं पाहिजे. हे खरं आहे की गांधी घराणा असताना काँग्रेस एकत्रित राहते, एक मॅग्नेट सारखा तो घराणा या पक्षाला एकत्रित ठेवण्यासाठी काम करते, हे लोकांनी स्वीकारलं पाहिजे. आणि तशी परिस्थिती हे मान्य करायला मी कुठेतरी सांगणार नाही की तशी नाही परिस्थिती. तशी परिस्थिती नाही. माधवराव, तुम्हाला काय वाटतं की काँग्रेसने आता नवं नेतृत्वासाठी काय वेगळा पर्याय शोधला पाहिजे का? नाही, जो मुद्दा नवाबभाईने सांगितला की काँग्रेस नेतृत्व म्हणजे गांधी घराण्याचं नाव लावणाऱ्या व्यक्तीखेरीज काँग्रेसला एकत्र ठेवणारा दुसरा कुठला घटक आजच्या घडीला तरी काँग्रेसमध्ये दिसत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि दुसरं या गांधी घराण्यामधला, तर गांधी घराणा बाजूला ठेव, सोनिया गांधी, राहुल गांधी यांचं या पक्षाच्या आणि गेल्या 10 वर्षामधल्या सरकारचं हाताळणं जे होतं त्याच्यामुळे ह्यांना अपयश आलं, हे सुद्धा स्वीकारावं लागेल. आणि ह्या सगळ्या जयंती नटराजनच्या पत्राच्या निमित्ताने जी सगळी चर्चा फक्त राहुल गांधीच्या नेतृत्वाबद्दल सुरू झाली ती खरी चुकीची आहे. कारण ह्या पत्रात राहुल गांधींवरती जसे आक्षेप आहेत, राहुल गांधींच्या कार्यपद्धतीबद्दल जसे टीका काही मुद्दे उपस्थित केलेत, त्याच्यापेक्षा गंभीर सोनिया गांधींबद्दल आहेत. त्यांनी सोनिया गांधींना स्पष्टपणे म्हटलं आहे की तुम्ही स्वतः मला पत्र लिहून GVK पॉवर प्रोजेक्ट हिमाचल प्रदेशमधला, नवाबभाईंसाठी महाराष्ट्रातला लवासा प्रोजेक्ट, गुजरातमधला निर्मा सिमेंट प्रोजेक्ट आणि इतर अनेक प्रकल्प यांच्याबद्दल मी कशा पद्धतीने निर्णय घ्यावे याबद्दलच्या स्पेसिफिक सूचना दिल्या. काय अशा पद्धतीचा आक्षेप जयंती नटराजन यांनी सोनिया नाही, गांधी भंडारी काय अदानीचे जे नाव आहे ते सोडून वाचताय. अडाणीचं सुद्धा, अडाणीचं आणखीन वाचतो मी. अडाणीची तर फाईलच गायब केली तुमच्या सरकारने. सोनिया गांधींच्या सरकारने अडाणीची फाईल गायब केली होती. आता मी अडाणींचा वाचायला लागलो तर भरपूर आहे. नाही, आपण त्या चर्चेला वेगळी परत करूया. ते सगळे जे मुद्दे पर्यावरणाचे आहेत ना, पण हे सगळे मुद्दे, अडाणी सकट सगळे मुद्दे हे जयंती नटराजनने उपस्थित करताना राहुल गांधीकडे बोट दाखवलेलं नाही तर थेट सोनिया गांधीकडे बोट दाखवले. मला भाऊ, शेवटी महत्वाचा भाग असा आहे की अडाणींची फाईल सापडली, ती बाथरूम मध्ये सापडली आणि ती सापडली कळल्यानंतर यांना राजीनामा द्यायला लागला.
ही त्यातली ही गंमत गंभीर आहे. बाब हा, हे ही गंभीर गंभीर आहे. बाब आहे. म्हणजे पण आता मला आता याचं एकूण उत्तर शेवटी- नवाब मलिक आणि ही विश्वजित कदम यांनी दिलं पाहिजे. वेगळी चर्चा करू त्याच्यावर माधवराव आपण. मला शेवटी भाऊ तुम्हाला हे विचारायचं की 77 पासून जर आपण काँग्रेसचा विचार केला, फार मागे नको जायला, तेव्हापासून जी काँग्रेसची पडझड झाली ती आता 2014 पर्यंत काँग्रेस ती पडझड थांबवू शकली नाही. हे वास्तव नाही आहे की नाही? 77 पासून पडझड झाली असं म्हणणार नाही. 77 साली काँग्रेसची जी पडझड झाली त्यातून इंदिरा गांधींनी परत पक्ष बाहेर काढला होता. इंदिरा हत्येमुळे 84 साली त्यांना परत जीवदान मिळालं आणि तो एक लोकांचा इमोशनल आउटबर्स्ट होता. पण त्यानंतर राजीव गांधींनी जे 400 पेक्षा अधिक जागा मिळवल्या त्यानंतर 49% काँग्रेस 49% म्हणजे निम्मे मतं होती जवळजवळ. तिथून काँग्रेसची अखंड घसरण चालू होती. आणि लक्षात ठेवा की नरसिंहरावांमुळे काँग्रेस संपली, केसरीमुळे संपली असं म्हटलं जातं. त्या दोघांनी जेवढी मतं मिळवली होती तेवढीही मतं टक्केवारीमध्ये सोनिया गांधींच्या काळात मिळालेली नाही. पण त्यांनी असा गवगवा एक उभा केला की त्यांच्यामुळे होतं, तो भाग सगळा त्यांचा आहे. पण जोपर्यंत काँग्रेस एक ठाम भूमिका, विचार आहे म्हणतात, पण भूमी, ज्या भूमीवर काँग्रेस उभी आहे त्या भूमीवर त्यांना परत उभं राहायचं असेल तर त्यांना स्वतंत्र नेतृत्व मिळवावं लागेल, स्वयंभू नेतृत्व नवं उभं करायला लागेल. मी इतकं स्पष्टपणे सांगतो की त्यांना नुसरा मोदी नाही पण त्याच्यातला निदान अमित शहा त्यांनी शोधावा, तरी काँग्रेस रिवाईव्ह होऊ शकेल. कारण जो माणूस, एक छान कॉमेंट एका इंग्रजी पत्रकाराने केली होती की मोदी इज 24/7, आठवड्यातले 24x7 इतके तास मोदी काम करतात आणि राहुल गांधी हाफ शिफ्ट म्हणजे 4 तास देखील रोज काम करत नाहीत. असं काम करणारा माणूस नेता म्हणून शोधावा लागेल जो संघटित आहे, तर काँग्रेस परत उभी राहू शकते. लक्षात अगदी ठेवा, बरोबर. भूमी आहे तुमच्याकडे, पण ती मशागत करावी लागेल आणि मशागत करणारा आणावा लागेल. अगदी खरं आहे की भूमी आहे, शेती उत्तम आहे, जमीन उत्तम आहे, कार्यकर्ता कसण्यासाठी तयार आहे, पण ती मशागत करण्यासाठी जी ऊर्जा पोचवायची आहे तो ऊर्जा पोचवणारा नेता आता काँग्रेसला हवा आहे. या नेतृत्वाचा शोध आता काँग्रेसने आत्मचिंतन करून घेण्याची गरज आहे असं सर्वसामान्य जनतेला वाटतं. इथंच थांबू, पहा बघता IPN लोक.